दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मरी, प्रभू तुझ्या ठाई आली. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरी, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या निराकरणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखसहनाच्या व उपवासाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची शांती आणि कृपा तुम्हाला लाभो. बंधू भगिनींनो, आपण ही उपासना वर्षातील 16व्या रविवारची उपासना साजरी करीत आहोत. पवित्र रहस्यांच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण सर्व पात्र ठरावेत. म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण सर्वजण एकत्र म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
रे सेवा महिमा हो गावा मुखे निदान प्रभु देव पिता प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शांती नमगुणी मानव तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्त एकूण त्या सुता पूर्णवंता जनकनंदना परमेश्वर पुकार प्रभु दुःखहारा परमेशा दयेचा सागरा जग पापहारी दया मावरी कारी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझे अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवार तुझी कठोर येशू ख्रिस्त परम ईशारा स्वर्गात गौरव सज्जनाना देव शांती देवो शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांवर करुणा कर. तुझ्या कृपादानांचा आम्हावर वर्षाव कर आणि श्रद्धा, आशा आणि प्रीतिभावनेने तुझी सेवा करण्यास आम्हाला सदैव सदैव अधीर ठेव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. यिर्मयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करतात आणि त्यास विखरतात ते हाय हाय करतील असे परमेश्वर म्हणतो. यामुळे माझ्या लोकांस चारणाऱ्या मेंढपाळाविषयी इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझा कळप विखरला आहे, त्यास हाकून लावले आहे, त्याचा समाचार घेतला नाही. पहा, मी तुमच्या कर्माचा अनिष्ट परिणाम तुम्हावर आणून तुमचा समाचार घेईन असे परमेश्वर म्हणतो. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्यांचा अवशेष जमा करीन आणि त्यास त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यास चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन. तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करील. असे दिवस येत आहेत. त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल आणि जे नाव त्याला देतील ते हे, परमेश्वर आमची धार्मिकता. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो. तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो आपल्या नामासाठी मला नीतिमार्गाने चालवतो. मृत्यूछायेच्या दरीतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस. तुझी आकडी आणि तुझी काठी मला धीर देतात. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तू माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतोस. तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याण आणि दया ही लाभतील आणि परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन. प्रतिसाद. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. संत पौलाने इफिस्कनास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाला आहात, कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघांस एक केले आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र, यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी आणि त्यांचे एक शरीर करून आपण वधस्तंभावर वैरभाव जिवे मारून त्याच्याद्वारे दोघांचा देवाशी समेट करावा. आणि त्याने येऊन जे तुम्ही दूर होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली. जे जवळ होते त्यांनाही शांतीची सुवार्ता सांगितली, कारण त्याच्याद्वारे आत्म्याच्या योगे आपण आपणा उभयंतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे. सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मार्क कृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा बरोबर असो. जोडीजोडीने पाठवलेले प्रेषित प्रभू येशूजवळ जमा झाले आणि आपण जे जे काही केले आणि जे जे काही शिकवले ते सर्व शिष्यांनी प्रभू येशूला सांगितले. तेव्हा प्रभू येशू त्या प्रेषितांना म्हणाला, तुम्ही रानात एकांती चला आणि थोडा आता विसावा घ्या, कारण तेथे पुष्कळ लोक येत जात असल्यामुळे त्यास जेवावयास देखील सवड होईना. तेव्हा ते मचवातून पलीकडे रानात एकांती गेले. लोकांनी प्रभू येशूला शिष्यांबरोबर निघताना पाहिले आणि पुष्कळ जणांनी त्यांना ओळखले आणि तेथल्या सर्व गावातून लोक पायीच निघाले आणि धावत जाऊन विसावा घेण्यासाठी शिष्य आणि प्रभू जिथे जाणार होते त्यांच्या अगोदर तिकडे पोहोचले. येशू मचवातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला आणि ते लोक तर मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे होते, म्हणून
येशूला त्यांचा कळवळा आला आणि प्रभू येशू बऱ्याच गोष्टींविषयी त्यांना शिक्षण देऊ लागला. प्रभूचे हे शुभवर्तमान. मित्रांनो, आपण प्रभू शब्द ऐकला. आपण शुभवर्तमानापासून सुरुवात करू. जोडी जोडीने लोकांमध्ये पाठविलेले प्रेषित येशूजवळ परत येतात. दिलेलं काम जणू काही त्यांनी केलं व आपण जे जे केले व जे जे शिकवले ते सर्व ते येशूला सांगायला लागतात. थोडक्यात मित्रांनो, लक्ष द्या. जा तुम्हास पाठविण्यात येत आहे असं प्रत्येक मिसेच्या शेवटी मिसा करणारे पुरोहित आपणाला सांगत असतात. प्रत्येक मिसा ही संपते, जणू काही विधी संपतो. मिसा संपत नाही कधी. जो विधी संपतो त्यावेळेला पुरोहित सांगतात मिसा करणारे, जा तुम्हास पाठविण्यात येत आहे. हे शब्द औपचारिक नाहीत. हे प्रभू ख्रिस्ताच्या शुभवर्तमानातून घेतलेले शब्द आहेत. आपण गेल्या मिसानंतर, कालची असो का गेल्या रविवारची असो, आपण प्रभू येशूपाशी परत येतो. आपल्याला प्रभू येशू स्वीकारायचा आहे आपल्यामध्ये. पण त्या अगोदर आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष केंद्रित करण्यास, ध्यान देऊन पडताळा करण्यास, झालेल्या गोष्टी कालपासून किंवा गेल्या रविवारपासून सगळ्या गोष्टींचा, विशेष करून प्रभूने आपणाला अधिकारवाणीने दिलेल्या जबाबदारीचा आढावा घेण्यास प्रभू उत्सुक असतात. प्रभूला ऐकायचं असते. काय झालं, कसं झालं, कसे वागलात तुम्ही. श्रद्धेचे जीवन मुळात निरामयी जीवन असू शकते. पण वेळोवेळी प्रभूला आपल्या जीवनाचा आपण हिशेब देणं, वृत्तांत सांगून योग्य खुलासा करणं श्रद्धेच्या जीवनाचा, आपल्या श्रद्धेच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग ठरतो. भरपूर काम करून शिष्यांना येणाऱ्या थकव्याविषयी प्रभूला काळजी आहे, हे आपण नुकतं ऐकलं. जोडीजोडीने पाठवलं होतं. मिळेल तर खा, कोणी शेपाटलं तर धूळ पाखडा आणि या, अशा प्रकारे प्रभूने त्यांना सांगितलं होतं. त्यांना थकवा निश्चित आलेला असणार आणि म्हणून प्रभू त्यांना सांगतात, चला आता थोडी विश्रांती घ्या. आणि एकांती जागी ते जातात एक घास घेण्यासाठी. विरंगुळ्यासाठी ते एकांती जातात. तोच अनपेक्षितपणे लोकांचे थवेच्या थवे त्यांच्या मागे ते जिथे जाणार होते त्याच्या अगोदर जाऊन पोचलेले असतात. देवासाठी भुकेलेल्या लोकांची कदर प्रभूला आहे. कदाचित शिष्यांपेक्षा लोकांची काळजी प्रभूला अधिक वाटते. आणि म्हणून जणू काही जेवणावरून ते त्यांना उठवतात. लोक जेव्हा इतके भुकेलेले आहेत ना, आपण इथं कसं खायचं. चोहोकडून गर्दी करून प्रभू येशूकडे धावत लोक होते. अडले नडलेले होते, उपेक्षित होते, कोणी वाली नसलेल्यासारखे वागत होते, पापांच्या ओझ्याखाली चिरडले होते. कोणीही त्यांची पर्वा करीत नव्हती, कोणाला त्यांची कदर नव्हती. मग प्रभू येशूला मात्र त्यांचा कळवळा येतो. द लॉर्ड हॅज कंपॅशन ऑन देम. इथेच सगळं आहे. माणसाला जर का कळवळा आला,
का माणसात आपोआप परिवर्तन घडायला. कळवळा हा आला पाहिजे. कळवळा म्हणजे कोणी दुर्दैवी, कोणी गरीब बिचारा, माझ्यापेक्षा कमी प्रतिष्ठेचा, माझ्यापेक्षा कमी भाग्यवान, अशा कोणाविषयी उसना पुळका आणणं म्हणजे कळवळा नसतो. टू हॅव पिटी ऑन समबडी, पिटी. मग अशा व्यक्तींना मी बघता बरोबर माझ्या नजरेत नजर भिडत नसते. जो कोणी आलेला असतो माझ्याकडे भीक मागण्यासाठी म्हणा किंवा कुठल्या तरी अडल्या नडल्या अडचणीमधून तो आलेला असतो, आशा बाळगून त्याच्यामध्ये, पण त्याच्यावर कधी न बघता वरून खाली 2 नाणी फेकून द्यायची, ह्याला कळवळा म्हणत नसतात. नॉट पिटी. गॉड डज नॉट वॉन्ट अस टू पिटी, बट गॉड वॉन्ट्स अस टू बी कंपॅशनेट. आता याचा काय फरक आहे याच्यामध्ये 2 शब्दामध्ये आपण बघू. कळवळा म्हणजे अडल्या नडल्यांचे दुःख आपल्या स्वतःचं करणं. दुःखी झालेली, अडचणीत असलेली, अडली नडली, उपेक्षित, कोण वाली नसलेली अशा व्यक्तीची वेदना आपणाला असह्य वाटायला लागणे म्हणजे कळवळ आहे. थकलेले प्रभू आणि थकलेले शिष्य स्वतः विरंगुळ्यासाठी हातात घास घेणार, तो लोकांची भूक पाहून लोकांच्या भुकेला प्रभू आपली भूक करतात. ह्याला कळवळा म्हणतात. वी मस्ट डिस्टिंग्विश बिटवीन कंपॅशन अँड पिटी. पिटी इज सिंपथी. कंपॅशन इज टू सफर with the one who suffers. cum pacior, लॅटिन मधून 2 शब्द आहेत. cum pacior म्हणून कंपॅशन. दुःख करण्याबरोबर मी दुःख करणार, रडणाऱ्याबरोबर मी रडणार, कारण त्याचा वेदना त्याचीच नाही, ती वेदना आता मला पण असह्य होत आहे. फक्त सहानुभूती नव्हे तर दुःखितांबरोबर दुःख सोसणारे अशी मेंढपाळ. आणि फक्त मेंढपाळाला त्याच्या कळपाचा कळवळा येतो. बाकी सर्व उसना आव आणणारे असतात, पगारासाठी, त्यांचे हेतू सफळ करून घेण्यासाठी असतात. म्हणून आजचं पहिलं वाचन जे आहे ते डोळं उघडणार आहे. यिर्मया संदेष्टा काय सांगतो? कडक शब्दामध्ये ढोंगी मेंढपाळांचा तो निषेध करतो पहिल्या वाचनामध्ये. आजच्या अशा ढोंगी मेंढपाळांना परमेश्वर हाकून लावतो, कारण ह्यांनी त्यांच्या मेंढरांना हाकून लावलं. शिष्य जेव्हा एकांती जातात विरंगुळ्यासाठी, विश्रांती घेण्यासाठी, एक घास खाण्यासाठी, आणि ते त्याच्यामध्ये रमलेले जणू काही असताना जेव्हा त्यांना कळतं तेव्हा ते प्रभूला उपदेश करत असतात, त्यांना हाकलून लावा म्हणजे आपण इथे जरा शांत बसून खाऊ. हाकलून लावणारे तुम्ही, असं यिर्मया संदेष्टा सांगतो. तुम्ही कळपाला हाकलून लावणारे मेंढपाळ, स्वतःला मेंढपाळ समजणारे काही जण फक्त त्यांचा वैयक्तिक फायदा साधण्यात गुंतलेले असतात. असे खडसावणारे शब्द यिर्मया संदेष्टा आज आपल्याला पहिल्या वाचनामध्ये ऐकवतो. आणि म्हणून शेवटी मी सांगेन
की इर्मयाला देवाने दिलेले वचन प्रभू येशूमध्ये संपन्न पावते. न्यायनीती अंगी बांधलेला असा मेंढपाळ परमेश्वर स्वतः पृथ्वीवर पाठवतो. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त. तो खरा मेंढपाळ, तो चांगला मेंढपाळ. आपण उत्तम बोलतो, द गुड शेपर्ड. आपण आज स्तोत्रामध्ये मोठ्या अभिमानाने गायलं, परमेश्वर माझा मेंढपाळ. प्रभू येशू ख्रिस्त आपला मेंढपाळ. ही इज द गुड शेपर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याचे शिष्य म्हणून निवडलेला आहे. बाप्तिस्म्यामध्ये आपण सगळे त्याचे शिष्य बनलो आहोत. न्यायनीतीवर उभारलेली शांती आपल्या जीवनात, आपल्या समूहात, आपल्या शेजोळात, आजूबाजूला प्रस्थापित करण्यासाठी आपले पाचारण आहे, असं आजचं दुसरं वाचन आपल्याला सांगते संत पौलचे. इफिसीकरास लिहिले. आणि म्हणून आपण प्रार्थना करू, हे प्रभो, आमच्या जीवनामध्ये फक्त सहानुभूती नको इतरांबद्दल, तर तुझ्यासारखा कळवळा आमच्यामध्ये निर्माण कर. आम्ही आपली श्रद्धा आपण आता एकत्रपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर, सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिली. पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले. तो मरण पावला, त्याला पुरले. तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू आणि जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. पवित्र आत्मा पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्टांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमीन. बंधू भगिनींनो, ख्रिस्ती जीवनामध्ये श्रद्धावंताला आनंदाचे आणि दुःखाचे अनुभव येत असतात. जीवनामधील अडीअडचणी ख्रिस्ताच्या क्रूसाचे रहस्य जाणून घेण्यास आणि ख्रिस्ताच्या दुःख सहनात सहभागी होण्यास आपल्याला सहाय्यभूत ठरतात. ह्याच दृढ श्रद्धेने आपण स्वतःला परमेश्वर पित्याच्या हाती सोपवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. परमेश्वर जो खरा मेंढपाळ आहे, त्याच्या कनवाळू हृदयाचा अथांग प्रीतीचा अनुभव आपल्या जीवनाद्वारे देणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचाडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर्स यांना परमेश्वराने चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो, आम्हावर दया कर. प्रार्थना आहे. परमेश्वराचे राज्य चिरकाळ आशीर्वादाच्या भक्कम आशेत सामावलेले आहे. परमेश्वराच्या प्रीतीला उत्कंठित प्रतिसाद देण्यात व त्याच्या कृपेचा आणि मांगल्याचा वर्षाव लोकांमध्ये अधिकाधिक होण्यात सामावलेले आहे. याची आपणास तीव्र जाणीव व्हावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू, आमची प्रार्थना ऐक. एकाकी, निराधार, उपेक्षित व गरजूंना उदारपणे
सडळ हाताने मदत करण्यासाठी, विशेष करून गोरगरीब व रंजल्या गांजल्यांना व सगळ्यात दुर्दैवी ठरलेल्यांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी, त्यांना खरा मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ हृदयाचा अनुभव देण्यासाठी आपणास कृपा व प्रेरणा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. कोरोना व्हायरस डेल्टा व्हेरियंट पासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आजारावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. त्यांच्या कुटुंबाचे ख्रिस्ती श्रद्धेत सांत्वन व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. आपल्या मुलामुलींसाठी, युवक युवतींसाठी, यावर्षी पुरेसा व मुबलक पाऊस मिळण्यासाठी, सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले संरक्षण होण्यासाठी, आपल्या राजकीय व सामाजिक नेत्यांसाठी, आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक व धर्मप्रांतांच्या हेतूसाठी. हे सर्व समर्थ परमेश्वर पित्या, चांगल्या मेंढपाळा, तुझ्या ठाईच आमच्या हृदयाच्या सर्व चिंता विवंचना मिटतात आणि आम्हास खऱ्या समाधानाचा प्रत्यय येतो. तुझ्या कनवाळू हृदयाचा अनुभव घेण्यास आमची अंतःकरणे खुली कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्याला तुला अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार कर. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमची रक्षाकरी सगळी करण्या. हे प्रभू, तुझ्या सन्मानासाठी ही दाने आम्ही तुला अर्पण करीत आहोत. या दानांद्वारे आम्हाला तुझ्याजवळ आकर्षून घे. तू आम्हाला दिलेल्या ह्या परिपूर्ण समर्पणाचा स्वीकार कर. आबेलच्या समर्पणाप्रमाणे आमचेही हे समर्पण आशीर्वादित कर, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आणि ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य असतात. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. प्रेम भावनेमुळे तू मानवाला उत्पन्न केलेस. न्याय भावनेमुळे तू मानवाला शिक्षेस पात्र ठरवलेस. परंतु दया भावनेमुळे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तू आमचे तारण केलेस. ख्रिस्ताद्वारे स्वर्गातील सर्व दूत आणि गायकवृंद तुझी हे पित्या आराधना करतात व तुझी स्तुती गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहेत. परम स्वर्गात जय 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 जयकार.
खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो, चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर सर्व याजक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना आणि ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर करुणा कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांतिवंदन करूया.
जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. प्रभू म्हणतो, मी दरवाजापाशी उभा राहून ठोकत आहे. जर माझी वाणी ऐकून कोणी दरवाजा उघडील तर मी आत येईन आणि मी त्याच्याबरोबर व तो माझ्याबरोबर भोजनास बसेल. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्या बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे दयाळू बापा, या दिव्य रहस्यांद्वारे आम्हाला नवे जीवन ध्येय दे आणि शेवटी परिपूर्ण अशा नवजीवनात आम्हाला प्रवेश दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. जा तुम्हास पाठविण्यात आहे. प्रेमात